हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांगी भरून दाखवणार आहे। मागे पण वांगी भरून दाखवलेली, पण ती अशी सुकी वांगी म्हणजे पाणी न घालता वाफवलेली। आज मी वांगी कापून घेतलेली आहे, हे बघा, आणि त्याचे 4 भाग केलेले आहेत। असे कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत असे, तर वांगी काळी पडतात म्हणून। आता त्याचं हे साहित्य बघा, मी लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला, हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट, एक कांदा छोटासा, कोथिंबीर आणि आमचे हे वाटण, कांदा खोबऱ्याचं वाटण। आता आपण तुम्हाला मी गॅस चालू करते। हे आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे। हे वाटण, शेंगदाणे सगळं असं मिक्स करायचं आहे। मीठ सगळं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये, खूप छान वाटतं। आताशी आपल्याला कोथिंबीर खूप भेटते, मग चांगली भरपूर टाकायची। तर हे त्याला सगळं असं मिक्स करून आपल्याला भरायचं आहे। इथे मी आलं लसूण पेस्ट पण घेतलेली आहे, पण मी हे तेलामध्ये टाकणार आहे। अशी कच्ची टाकायची, त्याला वेगळा स्मेल येतो किंवा वास येतो। थोडंसं याच्यामध्ये तेल टाकते, तेलामध्ये थोडीशी अशी हे करायचे, मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र, एकदम छान वाटतं। असा मी मसाला असा बनवला आहे। आता मी ह्याच्यामध्ये गॅस चालू केलाय, ह्याच्यामध्ये तेल टाकते। तर तेल जास्त टाकलं थोडंसं, खूप छान वाटतं। असं हे आपल्याला असं एक वांग असा भरून घ्यायचं। दोन आपलं तोपर्यंत तेल टाकतंय, ते काय होतं तेल पटला। तर मी हे सगळ्या वांग्यामध्ये आपल्याला भरून घेते, अशी दाबून दाबून आपल्याला सगळं असं भरायचं आहे असं मस्तपैकी। हे बघा, तेल तापल्यावर आपल्याला हे भरून घ्यायचे, असे दाबून भरायचे। हे अशी वांगी भरली तर खूप छान। आपण तीळ, शेंगदाणे किंवा तिळाचा कूट पण घालू शकतो। तीळ पण मी मसाल्यामध्ये माझे तीळ वाटलेलेच आहेत, म्हणून मी तीळ घातलेले नाही। तुम्ही असे शेंगदाण्याप्रमाणे तीळ घातलात तरी पण हरकत नाही। हे वांगे आता मी एक एक भरून घेते। वांगी घेताना बघूनच घ्यायची, तो माझाही खराब निघालाय, माझं लक्ष नव्हतं। त्याच्याबरोबर ना मी एक, कोण आपल्या घरात वांगी खात नसेल तर आपण असा टोमॅटो घ्यायचा। मी टोमॅटोला पण असा एक भरून घेतलाय, हे बघा, एक टोमॅटो भरायचा आणि त्या वांग्याबरोबर टाकायचा, खूप छान वाटतो। तर मी असं हे करते। आता आपल्या इथे तेल टाकलेलं आहे, पहिला मी हिंग टाकते थोडंसं, आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी, हात धुवून येते पहिले, हे आपलं सगळं हे होईपर्यंत। आपल्याला एक वांग असं ठेवायचं, गॅसची कलर आता कमी केलेलं आहे, असं करपून जाईल। आता स्टीलचा कुकर आहे म्हणा, म्हणून पहिले त्याला झटका पडतो। आपल्याला लगेच पाणी नाही घालायचं, ते चांगली त्याला तेलामध्ये असे हलवून घ्यायचे, ती दांडात पकडायचं आणि असे हलवायची, चमच्याने हलवण्यापेक्षा वांगी अशी चांगली परतली पाहिजे। 2 मिनिटं मी त्याला झाकण ठेवते, 2 मिनिटं आपल्याला त्याला झाकण ठेवायचं। हात धुते, तर मी झाकण काढलंय, वांगी परतेपर्यंत मी वाफ लागेपर्यंत मी झाकण ठेवलेलं। आता आपला हा मसाला याच्यातच टाकायचा आहे,
तर साईडला असा टाकून द्यायचा आहे. आधी मसाला टाकला नाही कारण काय तो हे होऊन जाईल, करपून जाईल म्हणून. तर मी ते कोमट पाणी करायला ठेवलं. एकदम थंड पण नाही घालायचं पाणी, आपल्याला कोमटच घालायचं आहे. ताटामध्ये ओतून ताट हे करून घेते, पुसून घेते. पाणी थोडंसं गरम केलंय, मी ताटामध्ये ओतते. ताटाला आपल्याला खूप मसाला लागलेला आहे. चांगलं ताट धुवून आपल्याला हे मसाल्याचं ताट आपण टाकलं तरी हरकत नाही. आज मी रस्सेवाली करते थोडी. त्याची मी सुकी वाफेवर केली होती तेलातली. तेलाची तर अजून छान लागते, पण आज मला रस्सेवाली पाहिजे. अति पण रस्सा नको आहे. थोडंसं मी ते पाणी टाकते आणि 3 शिट्या काढून घेते. याला झाकण लावते. आता मी झाकण लावले आणि ह्याला आता मीडियम गॅसवर 3 शिट्या काढायचे. पटापट नाही काढायचे, मीडियम गॅसवर असा वेळाने शिट्या होतील. आपण बघूया, वेट करूया. चला, आता आपला कुकर झालेला आहे. 3 शिट्या मी दिलेल्या आहेत. बघू आता फोडणी. थंड पण झालेलं आहे. मस्त अशी चमचमीत वांग्याचं रस्सेवाला बरीच झालं, एकदम सुकं नाही. आपण मी तुम्हाला असं काढून दाखवते. असं करा बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. मला डाळ पण करायची गरज नाही, भाकरी खा, भात खा, असं एकदम छान असं झालेलं आहे बघा. चला, मला कसं वाटलं माझं वांगी भरून केलेली. मला बघा आवडलं तर मला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असे छोटे छोटे व्हिडिओ घरगुती असे बघत बसा. चला, बाय बाय. हो, पडला माझा मोबाईल. काढता काढता मोबाईलच पडला. तुम्हाला मी अशी दाखवणार होती भाजी अशी चमचमीत, तर मोबाईल पडला हातातून. हे बघा, असं मस्त अशी रस्सेवाली झालेली आहे. आपण तेलातली करतो ती वेगळी आणि ही रस्सेवाली वेगळी. ही अति छान, म्हणजे आपल्याला डाळ पण बनवायला नको अशी आपल्याला ही भाजी होते. हे बघा, अशी चमचमीत भाजी होते. चला, बाय बाय.